नागपूरमध्ये 4 दिवस सुरू असलेला हा शेतकऱ्यांचा मोर्चा. तापलेल्या रस्त्यावर, चिखलानं माखलेल्या मैदानावर हे शेतकरी गेली 4 दिवस ठाण मांडून बसले. त्यांची मागणी एकच आहे, कर्जमाफी, संपूर्ण कर्जमाफी. कर्जमाफीबद्दल, सोयाबीन कापूस खरेदी केंद्राबद्दल, दिव्यांगांच्या मागण्याबद्दल सरकार काय करणार, याच्यावर आम्ही सरकार सकारात्मक आहे की नाही आहे हे ठरवू. आणि ते जर नसेल तर आंदोलन सुरू राहील. रेल रोकोचा आमचा इशारा आहे. आज 11 वाजता महाराष्ट्रभरातील ठिकठिकाणचे शेतकरी मुलं हे रस्त्यावर उतरत निवेदन देणार आहे. त्यामुळे आंदोलनाचं शस्त्र लोकशाही चौकटीमध्ये शांततेच्या मार्गाने आम्ही तीव्र करत राहणार आहोत. कर्जमाफीची मागणी या राज्याला नवी नाहीये, पण नागपूरच्या कर्जमाफीच्या मागणीला जी पार्श्वभूमी आहे ती या आधीच्या मागण्यांना कधीही नव्हती. अतिवृष्टीमुळे राज्यामध्ये प्रचंड नुकसान झाले. विशेषतः मराठवाडा आणि विदर्भातले अनेक जिल्हे अतिवृष्टीमुळे अक्षरशः चिखलात गेले. शेती तर गेलीच गेली, पण जनावरही मेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातामध्ये पैसा शिल्लक नाहीये. सरकारनं शेतकऱ्यांना 31,600 कोटींची मदत जाहीर केली. मदतीचे पैसे दिवाळीपूर्वी अकाउंटमध्ये जमा होतील असं सांगितलं गेलं, पण अनेक शेतकऱ्यांपर्यंत अजूनही मदत पोहोचलेलीच नाही. दुसरीकडे कांद्याचे भाव प्रचंड गडगडलेत. ऑक्टोबरचा महिना संपत आलाय, पण सोयाबीनची खरेदी सुरूच झालेली नाही. त्यामुळे सगळीचकडे शेतकरी अडचणीत आहेत. आणि म्हणूनच बच्चू कडूंच्या या मोर्चाला शेतकऱ्यांचा मोठा पाठिंबा मिळालाय.